का आलीयस इथे? हा, का आलीयस? माझ्या जखमेवर मीठ चोळायला? की माझी उरली सुरली शांतता तीही भंग करून टाकायला? असं काही नाहीये माई. नाहीये? मग का करतेस माझ्यासोबत असं? माझं गाणं हक्काचं जे मी गाणार होते, त्याच्यावर माझा अधिकार होता, ते आता तू गाशील? जिथं उद्या मी उभं असायला हवं होतं, तिथं तू उभी असणार आहेस. माझी जागा, माझं स्थान हिरावून घ्यायला माझ्या एवढी मोठी झालीस तू? एक मिनिट माई, काय बोलताय तुम्ही? मला याबद्दल काहीच माहित नाहीये. आणि मी सगळं का करेन? तुम्ही गुरु आहात माझ्या. तुमचा वारसा तुम्हीच पुढे नेणार ना? कोण गुरु, कोण शिष्य? कुठल्या गुरु शिष्याच्या नात्याबद्दल बोलते तू? ते पवित्र नातं तू कधीच संपवलंस सावली. ज्या दिवशी माझ्या विरुद्ध उभी राहिलीस ना, त्या दिवशी संपवलंस हे नातं तू कायमचं. अजिबात नाही. उलट त्या दिवशी आपल्या नात्यातला पडदा दूर झाला. जगाला कळलं की मी तुमची शिष्य आहे. हे नातं लपवण्यापेक्षा हे जगासमोर आलं, यातच मला आनंद मिळतोय. आणि हे बघा माई, मी इथे वाद घालायला नाही, मी तुमचे आभार मानायला आले. कसले आभार? माझं आयुष्य उद्ध्वस्त करून माझे कुठले आभार मानतीयेस? हा, ही कुठली रीत आहे तुझी? तुम्ही ऐश्वर्या मॅडमचं सत्य सगळ्यांसमोर आणलं, त्याबद्दल मी कायम तुमची ऋणी राहीन. तुला काय वाटलं? तुझ्यासाठी म्हणून हे मी सगळं केलं? जागी हो स्वप्नातनं. हे सगळं तुझ्यासाठी केलेलं नाहीये मी. हे सगळं मी माझ्या तारासाठी केलंय. इतकं सगळं होऊन गेल्यानंतर माझ्या लेकीसाठी मी एवढं काहीतरी छोटंसं तर करूच शकत होते ना. आज ना उद्या तारा पुन्हा तुमच्या घरात येईलच, आणि तेव्हा मला माझ्या मुलीला त्या ऐश्वर्यासारख्या विषारी नागिणीपासून वाचवायचं होतं, म्हणून मी हे केलं. माझ्या लेकीचं स्थान घेऊ बघत होती का ती? म्हणून तिला त्या घरातनच हाकलून लावली. आणि सावली, तुझ्या सुखासाठी मी काही करेन हा गैरसमज डोक्यातनं काढून टाक. कारण तुझ्यासाठी मी कधीच काही करणार नाही. आणि का करणार नाही ते बघ. बघ एकदा माझ्याकडे. ही तुला तुझी जुनी भैरवी माई वाटते?